सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 17,456 प्लस अर्ज सीपी मुंबई। त्यानंतर बघू शकता रत्नागिरी चालक आहे, तर रत्नागिरी चालकला जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1563 प्लस अर्ज आतापर्यंत आले, म्हणजे धरून चला की 1600 ते 1700 प्लस अर्ज या ठिकाणी रत्नागिरी चालकला या ठिकाणी गेलेले आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे। त्याचबरोबर SRPF चालक, बॅट्समन, कारागृह, शिपाई या सर्व घटकाची माहिती सांगणार आहे। तर टोटल मी तुम्हाला 53 ते 54 घटकाची माहिती या ठिकाणी सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा माझी नोकरी पाहण्यासाठी, कारण की असे डेली अपडेट आपण या ठिकाणी देत असतो। आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल। SRPF गट क्रमांक 2 पुणे तुम्ही बघू शकता, SRPF गट क्रमांक 2 पुणेला बघू शकता 2700 प्लस अर्ज आले आणि आतापर्यंत जे अर्ज गेले SRPF गट क्रमांक 2 पुणेला 2800 प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर यवतमाळ बॅट्समनला बघू शकता 148 अर्ज आता बॅट्समनला आलेले आहे। यवतमाळ बॅट्समनला बघू शकता। बुलढाणा ड्रायव्हर आहे, तर बुलढाणा ड्रायव्हरला 459 प्लस अर्ज आलेले आहे, बघू शकता। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती बघू शकता तुम्ही, पोलीस भरती पालघर जिल्हा पोलीस आहे, तर पालघर जिल्हा पोलीसला आतापर्यंत 200 प्लस अर्ज आतापर्यंत पालघर जिल्हा पोलीसला या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतरचा जो घटक आहे SRPF गट क्रमांक 7 दौंड, SRPF गट क्रमांक 7 दौंडला जवळपास 2700 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर SP धुळे आहे, SP धुळेला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 1004 प्लस अर्ज आतापर्यंत SP धुळेला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृहाला जे 5000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले आहे मुंबई कारागृहला। त्यानंतरचं जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर आहे, तर ठाणे शहरला तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर ठाणे शहरला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले तर जवळपास 1000 प्लस अर्ज आतापर्यंत ठाणे शहरला या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर बघू शकता तुम्ही ठाणे शहर आणि त्याचबरोबर नाशिक कारागृह आहे, तर नाशिक कारागृहला जे आतापर्यंत अर्ज या ठिकाणी गेले आहे तर नाशिक कारागृहला जवळपास 1700 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहेत, 1700 ते 1800 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी गेलेला आहे। तर 5 विद्यार्थी मित्रांनो जास्त विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म भरून नेले, एक लक्षात ठेवा, कारण की सर्व विद्यार्थी या ठिकाणी जे शेवट फॉर्म भरत आहे, कारण की त्यांना असं वाटणार शेवटी जर फॉर्म भरला तर शेवटी ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, तर ह्या कारणाने विद्यार्थी या ठिकाणी जास्त फॉर्म भरून नेले, एक लक्षात ठेवा। तर जे एंडिंगला जे विद्यार्थी मित्रांनो जास्त अर्ज या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपला जर कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आताच। त्यानंतर तुम्ही बघू शकता पुणे शहर आहे, तर पुणे शहरला आतापर्यंत जे अर्ज आले 5900 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे शहर या ठिकाणी आले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 आहे वरणगाव, तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत 5100 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेलेले आहे। आणि हा जो गट क्रमांक आहे या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव, तर जळगाव मध्ये हा गट क्रमांक या ठिकाणी येतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सीपी मुंबईला जे 18000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले एक लक्षात ठेवा। तर सीपी मुंबईला सर्वात जास्त जे अर्ज या ठिकाणी चालले तर ते सीपी मुंबईला या ठिकाणी चालला, कारण की जो तो या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी फॉर्म भरत आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता मीरा भाईंदर आहे, सीपी मीरा भाईंदरला आतापर्यंत जे अर्ज आले 2200 प्लस अर्ज आतापर्यंत मीरा भाईंदरला या ठिकाणी आले, तर 2200 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मीरा भाईंदरला या ठिकाणी आले 2200 प्लस। त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर SRPF गट क्रमांक 2 पुणेला 2800 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतरचा SP बुलढाणा चालक आहे, SP बुलढाणा चालकला जे 470 प्लस अर्ज आतापर्यंत SP बुलढाणा या ठिकाणी आले, तर बघू शकता तुम्ही SP बुलढाणा। आणि त्याचबरोबर त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो SP यवतमाळ बॅट्समन आहे, यवतमाळ बॅट्समनला खूप कमी अर्ज आले, म्हणजे सर्वात कमी जर अर्ज या ठिकाणी आले असेल तर ते SP यवतमाळ बॅट्समनला आले, बघू शकता 149 अर्ज फक्त या ठिकाणी यवतमाळ बॅट्समनला आले, तर यवतमाळ बॅट्समनला खूप कमी या ठिकाणी अर्ज आले, म्हणजे सर्वात कमी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर SP यवतमाळ बॅट्समनला कमी अर्ज या ठिकाणी आलेले एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर वाशिम आहे, वाशिम मध्ये सुद्धा जवळपास 100 ते 150 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी बॅट्समनला आलेला जे SP वाशिम बॅट्समन आहे, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही नाशिक कारागृहला 2700 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे। त्यानंतरचा जो घटक त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई आहे, तर सीपी मुंबईला जे आतापर्यंत अर्ज आले 18100 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला या ठिकाणी टच झालेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतरचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुंबई लोहमार्ग आहे, तर मुंबई लोहमार्गाला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले तर 3300 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई लोहमार्गाला या ठिकाणी आले। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई लोहमार्ग आहे, तर मुंबई लोहमार्गाला 3300 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई लोहमार्गाला या ठिकाणी आलेला आहे। आणि अमरावती ग्रामीणला जर आपण पाहिलं तर अमरावती ग्रामीणला 3600 प्लस अर्ज
अमरावती ग्रामीणला या ठिकाणी आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही अमरावती ग्रामीण 3600 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला आलेला आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला जे विद्यार्थी मित्रांनो इंस्टाग्रामवर तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा। आपली इंस्टाग्रामची जी आयडी गोपाल वानखडे 120 आहे, तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर पाठवा। फक्त तुमचा टोकन नंबर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो किंवा ॲप्लिकेशन नंबर आपण या ठिकाणी लिहणार, आपण या ठिकाणी तुमचा फॉर्म पूर्ण दाखवणार नाही, कारण की भरपूर विद्यार्थी ह्या कारणाने या ठिकाणी फॉर्म पाठवून नाही आले की बा आपली या ठिकाणी प्रायव्हसी नाही आहे, ठीक आहे। तर ह्या काही कारणावर काही टेन्शन वगैरे घेऊ नका, ठीक आहे। जे पण आपली माहिती आहे ते सर्व या ठिकाणी लपवली जाणार आहे। तर ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर इंस्टाग्राम आयडीवर पाठवा। गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे। तर यावर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर त्याचा फोटो पाठवा। जे पण विद्यार्थी पाठवणार आहे तर त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये आपण भरपूर काही सपोर्ट या ठिकाणी करणार आहे। लक्षात ठेवा, बरेच काही नोट्स वगैरे आपण प्रोव्हाइड करणार आहे, जाहिरात वगैरे देणार आहे। त्यानंतर बघू शकता एसपी रत्नागिरी आहे। तर एसपी रत्नागिरीला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 190 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी रत्नागिरीला या ठिकाणी आले आहे। एसपी रत्नागिरी आहे विद्यार्थी मित्रांनो 190 प्लस अर्ज आले। त्याचबरोबर सीपी मुंबईला 18000 आले आहे। त्याचबरोबर एसपी वाशिम चालक आहे, एसपी वाशिम चालकला 407 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी वाशिम चालकला आलेले आहे। त्यानंतरचं आहे नागपूर कारागृह आहे। नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 4980 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी आले आहे। बघू शकता तुम्ही नागपूर कारागृह आहे। नागपूर कारागृहाला 4980 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे। त्यानंतर एसआरपीएफ गोंदिया, एसआरपीएफ गट क्रमांक 15 बीसी कॅम्प गोंदिया आहे। तर 2300 प्लस अर्ज एसआरपीएफ गोंदियाला या ठिकाणी गेले आहे। मीरा भाईंदर चालक आहे, मीरा भाईंदर चालकला 900 प्लस अर्ज आतापर्यंत मीरा भाईंदर चालकला गेले आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर ग्रामीण आहे, 700 ते 800 प्लस अर्ज गेलेले आहे ग्रामीणला। त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृहाला बघू शकता 6100 प्लस अर्ज या ठिकाणी मुंबई कारागृहाला या ठिकाणी गेलेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे तर ते तुम्ही बघू शकता एसआरपीएफ कुसळगाव आहे। तर एसआरपीएफ कुसळगावला जवळपास 1600 ते 1700 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ कुसळगावला या ठिकाणी केलेले आहे। त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला जवळपास 5100 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला या ठिकाणी गेलेले आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर एसपी वर्धा आहे, तर एसपी वर्धा आहे पोलीस कॉन्स्टेबल। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 710 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी वर्धाला गेलेले आहे। त्यानंतर पुणे कारागृह आहे, पुणे कारागृहाला 5400 प्लस अर्ज पुणे कारागृहाला गेलेले आहे। त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर जवळपास 1300-1400 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला या ठिकाणी गेलेले आहे, प्लस गेलेले आहे, जास्त गेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पुणे सिटी चालक आहे, तर पुणे सिटी चालकला 1010 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे सिटी चालकला या ठिकाणी गेलेले आहे। तर पुणे सिटी चालकला 1010 प्लस अर्ज या ठिकाणी गेले। त्यानंतर सीपी मुंबई रेल्वे आहे, तर सीपी मुंबई रेल्वेला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे तर ते 1200 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई रेल्वेला या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतरचं जे आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो जेवढे पण एसपी वाशिम आहे, वाशिम बॅट्समनला जवळपास 100 ते 150च्या आसपास फॉर्म आले आणि यवतमाळ बॅट्समनला सुद्धा 100 ते 150 पर्यंत या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी गेले, एक लक्षात ठेवा। खूप कमी जे फॉर्म आहे हे बॅट्समनला या ठिकाणी चालले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे तर एसपी गोंदियाला आहे, बघू शकता तुम्ही एसपी गोंदिया। तर हा बघू शकता आपल्या अर्ज क्रमांकात मी तुम्हाला दाखवून देतो एसपी गोंदिया। तर 93 हा अर्ज क्रमांक आहे। तर हा जे विद्यार्थी मित्रांनो 5-6 दिवस झाले, 5-6 दिवसा अगोदरचा हा फॉर्म आहे। तर आतापर्यंत 200 ते 300 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी गोंदियाला गेलेले आहे। तर या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघू शकता एसपी गोंदिया 118 प्लस अर्ज हा टोकन नंबर आहे 118 प्लस। तर आतापर्यंत तुम्ही धरून चला की एसपी गोंदियाला आतापर्यंत जवळपास 300 प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर एसपी चंद्रपूर आहे, एसपी चंद्रपूरला आतापर्यंत जवळपास 700 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी चंद्रपूरला गेले आहे। पोलीस कॉन्स्टेबल चंद्रपूरला 700 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहर नागपूर सिटीचा हा टोकन नंबर आहे, जवळपास 6-7 दिवस अगोदरचा आहे। तर 975 हा टोकन नंबर आहे। तर आतापर्यंत धरून चला 2000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर शहरला या ठिकाणी गेलेले आहे। तर बघू शकता तर नागपूर शहरला आतापर्यंत जे अर्ज गेले तर 2000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी असेच अपडेट आपण असंच कंटेंट आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।